हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मस्त ना? मस्तच राहा. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जावो. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये महाशिवरात्री येणार आहे. तर त्यामुळं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीची पूजा कशी मांडायची, नंतर आपण कोणती सेवा करायची, याची पूर्ण डिटेल माहिती मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. महाशिवरात्रीचा हा सण दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी या तिथीला साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. असे म्हणतात की या दिवशी पृथ्वीवरील प्रत्येक शिवलिंगात भगवान शिव विराजमान असतात. त्यामुळे महाशिवरात्री दिवशी केलेली शिवाची पूजा अनेक पटीने लाभदायी असते. तर यावर्षी महाशिवरात्री पंचांगाप्रमाणे शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 रोजी आलेली आहे. ही तिथी रात्री 9:57 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 मार्चला सायंकाळी 6:17 समाप्त होईल. प्रदोष काळातच भगवान शिवाच्या पूजनाला जास्त महत्त्व असल्याने महाशिवरात्री हा उत्सव 8 मार्चलाच साजरा केला जाणार आहे. अनेक ठिकाणी निश्चित काळातच शिवाचं पूजन केलं जातं. निश्चित काळ हा शुक्रवार 8 मार्चला उत्तर रात्री 12:25 ते उत्तर रात्री 1:13 पर्यंत असणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी 8 मार्चला भगवान शिवाच्या पूजेची वेळ 6:25 ते रात्री 9:28 पर्यंत आहे. याशिवाय ही पूजा 4 प्रहरामध्ये केली जाते. तर या दिवशी सर्वजण म्हणजे सगळेच जण या दिवशी भक्तिभावाने अगदी मनापासनं भगवान शिवाची पूजा करतात. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की महाशिवरात्रीचं व्रत का केलं जातं. शिवाच्या विश्रांतीच्या काळात भगवान शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातात. शिवाची ध्यानावस्था म्हणजेच शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तीचे प्रमाण अधिक वाढते. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी सर्वजण हा महाशिवरात्रीचे व्रत करतात. महाशिवरात्रीचे व्रत केल्याने आपल्या मनातील वाईट विचार नाहीसे होतात. भगवान शंकराची केलेली सेवेमुळे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात. त्याचबरोबर माता पार्वतीने भगवान शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी ही तपश्चर्या सफल झाली. यानंतर भगवान शिव माता पार्वतीचा विवाह झाला. अखंड सौभाग्यासाठी सुद्धा महिला हे व्रत करतात. तर या दिवशी आपण कोणकोणत्या सेवा कराव्यात, तर प्रत्येक जण आपल्या परीने जशी सेवा होईल तशी करत असतो. तर महाशिवरात्री दिवशी तुम्ही कोणकोणत्या सेवा करायला पाहिजेत, तर ते म्हणजे शिवलीला अमृत हा ग्रंथ आहे ना, त्याच्यामधला तुम्ही 11वा अध्याय वाचू शकता. त्यानंतर मग ओम नमः शिवाय याचा 108 वेळा जप करू शकता. तर पूजेची मांडणी कशी करायची, तर तुम्हाला इथं दिसतच असेल की सगळ्यात अगोदर तर एक चौरंग मांडलेला आहे आणि त्यावर पांढरं वस्त्र अंथरलेलं आहे. तर पांढरा कलर महादेवांना किती प्रिय आहे तर ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे मी अगोदर पांढरं वस्त्र अंथरलेलं आहे. त्यावर एक आपलं जे देवाचं ताट आहे तर ते ठेवलं आहे. त्यानंतर मग माझ्याकडं महादेवाच्या 2 पिंडी आहेत, एक पितळेची आणि एक पाषाणाची. तर दोन्हीचा मी अभिषेक करून घेतला. त्यानंतर मग माझ्याकडं नंदीची सुद्धा पाषाणाची मूर्ती आहे, तर त्याचा पण मी पाण्यानं अभिषेक. पूजेची एकदम साधी सोपी मांडणी आहे, अवघड काही नाही.
आपल्या हिंदू धर्मामध्ये असं आहे की कुठलंही शुभ कार्य करण्या अगोदर किंवा कुठलीही पूजा करण्या अगोदर आपण गणपतीची पूजा करत असतो. तर मी पण गणपती बाप्पाची पूजा केलेली आहे आणि उजव्या हाताला त्यांची स्थापना केलेली आहे. त्यानंतर मग इथं महादेवाची पूजा करणार आहे. तर अगोदर महादेवाच्या पिंडीला विभीत लावलं. त्यानंतर मग इथं थोडेसे तांदूळ खाली टाकून मी त्यावर नंदी महाराज ठेवलेले आहेत आणि तर आपण महादेवाला विभीत नंतर अष्टगंध लावू शकतो. तर मी तरी विभीत लावून घेतलं. त्यानंतर मग आता नंदी महाराजांना सुद्धा मी विभीत लावलेला आहे. तर थोडासा आवाजाचा जे प्रॉब्लेम आहे तर थोडासा येत आहे. तर आवाज तुम्हाला म्हणजे माझे शब्द स्पष्ट ऐकू येत नसतील तर रेकॉर्ड करते वेळेसच थोडासा प्रॉब्लेम येत आहे. त्यानंतर मग आपल्याला 108 बेलाची पानं आपल्याला महादेवाला वाहायची आहेत. तर प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय प्रत्येक पान ठेवते वेळेस आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं सुद्धा या मंत्राचा सुद्धा जप करू शकता, दोन्हीपैकी एक. तर मी ओम नमः शिवाय असा जप म्हणत 108 बेलाची पानं वाहिलेली आहेत महादेवाला. आजच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरात सुद्धा जाऊन अशी पूजा करू शकता. शक्यतो आपल्याला अशी निवांत पूजा करता येत नाही कारण की आज खूप गर्दा असतो. म्हणजे प्रत्येक महादेवाचं जे मंदिर आहे आज मंदिरामध्ये गर्दा हे असतो. तर त्यामुळं आपण घरीच अशी निवांत अशी छान पूजा करून घ्यायची. त्यानंतर मग देवाच्या मंदिरात जायचं आणि त्यानंतर मग आपल्या महादेवाला जे जे प्रिय आहे म्हणजेच धोत्र्याचं फूल, फळ, नंतर आणखी रुचकीचं फूल, पुन्हा शमीचं पान, तर ह्या गोष्टी जर आपल्याला भेटल्यात तर अतिउत्तम. तर त्या पण आपल्याला वाहायच्या आहेत आणि शक्यतो महादेवाला तुम्ही पांढरेच फुलं वाहायची आहेत. तर अशी साधी सोपी अशी पूजेची मांडणी आहे. तर तुम्ही तुमच्या परीने जशी करता तशी करू शकता आणि मी अशी मांडणी करते म्हणून तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर अशी डेकोरेशनसाठी तुम्ही अशा पांढऱ्या फुलाचा यूज करू शकता. तर पूजेमध्ये जेवढी जास्त फुलं असतील तर तेवढी छान पूजा होते. तर त्यामुळं सहसा मी पूजेमध्ये जास्त फुलांचा वापर करते. त्यानंतर मग पांढरी वस्त्रमाळ आपल्याला महादेवाला घालायची आहे. तर ती पांढरी वस्त्रमाळ आपल्याला हळदी कुंकू न लावता नुसतं विभीत लावून आपल्याला बनवायची आहे. तर अशी पूजा आपल्याला महाशिवरात्री दिवशी करायची आहे. तर तुम्हाला महाशिवरात्रीविषयी माहिती कशी वाटली कशी नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलचे नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय. उद्या भेटूया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये.